इंडियन फ्रँचायझी एका पाकिस्तानी प्लेयरला ऑक्शन मध्ये कसं विकत घेऊ शकते ते सुद्धा जवळजवळ 2.5 करोड देऊन द लेजेंड सुनील गावस्कर यांनी या विषयावरती कमेंट केली आणि फक्त कमेंट नाही केली तर चांगलेच खडेबोल सुद्धा सुनावले। ते काय म्हणाले? सुनील गावस्कर यांनी काव्या मरनला चांगलंच सुनावलंय आणि झोपलेल्या भारतीयांना किंवा इंडियन क्रिकेटचे जे फॅन्स आहेत त्यांच्यामधल्या भारतीयाला चांगलंच जागा करण्याचा प्रयत्न केलाय। पण हे नक्की किती खरं आहे सांगतो। तर झालं काय, काहीच दिवसांपूर्वी द 100 या इंग्लंडच्या लीगचा ऑक्शन पार पडला। ऑक्शन पूर्वी काही इंडियन फ्रँचायझीनी त्यांच्या ज्या टीम्स आहेत 100 मधल्या त्या टीम्स मध्ये आपला मेजॉरिटी स्टेक विकत घेतला आणि ते त्या टीम्सचे ओनर बनले। जसं की ओव्हल इन्व्हिन्सिबल्स जी टीम आहे ती आता झाली आहे MI लंडन, मँचेस्टर ओरिजिनल्स आता मँचेस्टर सुपर जायंट झालीये, नॉर्दर्न सुपर चार्जर्स हे आता सनरायझर्स लीड्स झालेत आणि सदर्न ब्रेव या फ्रँचायझी मध्ये सुद्धा GMR ग्रुप म्हणजे जे दिल्ली कॅपिटल्सचे जे ओनर्स आहेत त्यांचाही एक मेजॉरिटी स्टेक या फ्रँचायझी मध्ये आहे। तर ऑक्शन झाल्यानंतर सगळ्या फ्रँचायझीनी चांगल्या टीम्स बनवल्या, पण काव्या मरन आणि सनरायझर्स फ्रँचायझी ही वेगळ्याच गोष्टीमुळे हेडलाईन मध्ये होती आणि ते असं होतं की एक इंडियन फ्रँचायझी एका पाकिस्तानी प्लेयरला ऑक्शन मध्ये कसं विकत घेऊ शकते ते सुद्धा जवळजवळ 2.5 करोड देऊन अब्रार अहमद या पाकिस्तानी लेग स्पिनरला सनरायझर्सच्या फ्रँचायझीनी जवळजवळ 2.3 करोड रुपीज देऊन द 100 मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी विकत घेतलं। इंडियन फ्रँचायझी हे पाकिस्तानी प्लेयर्सला द 100च्या ऑक्शन मध्ये विकत नाही घेणार म्हणून ही चर्चा खूप चालू होती। म्हणून इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं होतं जिथे ते म्हटले होते की कोणत्याही फ्रँचायझीने एखाद्या प्लेयरला त्याची क्वालिटी, त्यांच्या टीम्सची गरज काय आहे आणि प्लेयर्सच्या अवेबिलिटी या क्रायटेरियानुसार विकत घ्यावं। तो प्लेयर कोणत्या देशाचा आहे किंवा नाहीये यावर जास्त भर नसला पाहिजे। जे इंग्लंड क्रिकेट बोर्ड म्हणाली ते त्यांच्यानुसार बरोबर आहे, त्यांना त्यांची लीग चालवायची। पण जसं अब्रार अहमदला सनरायझर्सच्या फ्रँचायझीने विकत घेतलं त्यानंतर भरपूर बॅकलॅश सुरू झाला की काव्या मरनला देशाची पडली नाहीये का, बाकीच्या फ्रँचायझीने तर असं नाही केलं, मग सनरायझर्सला काय गरज पडली होती असं काही करायला। आणि हे प्रकरण अजून तापलं जेव्हा इंडियाचे ओरिजिनल मास्टर ब्लास्टर द लेजेंड सुनील गावस्कर यांनी या विषयावरती कमेंट केली आणि फक्त कमेंट नाही केली तर चांगलेच खडेबोल सुद्धा सुनावले। ते काय म्हणाले ऐका। मुंबई 2008च्या टेरर अटॅक्स नंतर 2012 पासून पाकिस्तानी प्लेयर्स हे IPL मधून बँड आहेत। सगळ्याच IPL टीम्सनी पाकिस्तानी प्लेयर्सला इग्नोर केलंय। मग द 100 या लीग मध्ये जरी ती लीग इंग्लंड मधली असली पण फ्रँचायझी ओनर्स तर इंडियन आहेत ना, तर मग त्यांनी कसं एका पाकिस्तानी प्लेयरला विकत घेतलं? एका पाकिस्तानी प्लेयरला विकत घेऊन पाकिस्तान बॅट जे टेरर अटॅक्स होतात आणि त्याच्यामध्ये जे आपले भारतीय मृत्युमुखी पडतात, इनडायरेक्टली तुम्ही त्याला सपोर्ट करताच ना। कसं? गावस्कर असं म्हणाले की तुम्ही ज्या प्राइस मध्ये एका पाकिस्तानी प्लेयरला विकत घेतात ती फीस तुम्ही त्याला पे करता, त्यानंतर तो प्लेयर पाकिस्तानचा असल्यामुळे काही टॅक्स तो पाकिस्तान गव्हर्नमेंटला सुद्धा देणार आणि त्याच टॅक्सच्या पैशांनी पाकिस्तान गव्हर्नमेंट किंवा मिलिटरी टेरर ग्रुप्सला सपोर्ट करते ज्याच्यामध्ये इंडियन कॅज्युअलिटीज होतात। करा ना इग्नोर तुम्ही पाकिस्तानी प्लेयर्सला, त्यांच्याशिवाय काही टीमच बनवू शकत नाही का? बाकीच्या फ्रँचायझीनी कशा टीम बनवल्या? टीम सिलेक्ट करताना कोच खूप महत्वाचे असतात बरोबर, पण सनरायझर्स लीड्सचे कोच हे डॅनियल विक्टोरिया आहेत जे न्यूझीलंडचे आहेत। त्यांना या सगळ्या इंडिया पाकिस्तानच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल जास्त अवेअरनेस नसेल किंवा जास्त जाणीव नसेल, पण काव्या मरन ज्या त्या ऑक्शन टेबलवरती असतात, ज्या स्वतः एक इंडियन आहेत, त्यांना तर जाणीव असेल। त्यांना ही सुद्धा जाणीव असेल की तुम्ही एखाद्या पाकिस्तान प्लेयरला जेव्हा विकत घ्याल त्यानंतर इंडियामधूनच तुम्हाला भरपूर बॅकलॅश सहन करायला लागेल, तरीही पुढे जाऊन तुम्ही असा निर्णय घेऊन एका पाकिस्तान प्लेयरला विकत घेतलं। गावस्कर पुढे जाऊन असंही म्हणाले की त्यांना सरप्राईज नाही वाटणार की IPL 2026च्या ज्या सनरायझर्सच्या मॅचेस होतील त्यामध्ये सनरायझर्सचे फॅन्सच सनरायझर्स टीमला बॉयकॉट करतील। म्हणजेच सनरायझर्स टीमच्या होम मॅचेस असू दे किंवा अवे मॅचेस असू दे, फॅन्स त्या मॅचेसला इग्नोर करू शकतात, कारण का त्यांना हा जो निर्णय घेतला आहे तो पटला नाहीये, त्याचा विरोध दर्शवण्यासाठी ते कदाचित असं वागू शकतात। भलेही सनरायझर्स हैदराबादकडे खूप अट्रॅक्टिव्ह प्लेयर्स असतील, ताबडतोड बॅट्समॅन असतील, काही वर्षांमध्ये त्यांना खूप चांगला सपोर्ट सुद्धा मिळालाय, पण या एका निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांचे मॅचेस बॉयकॉट करू शकतात। गावस्कर अजून बरंच काही म्हणाले, मी डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक्स शेअर करतोय, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण आर्टिकल वाचू शकता। तर माझ्या मते तुम्ही या गोष्टीचा एका बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार कराल तर काव्या मरन किंवा सनरायझर्स फ्रँचायझीने काही चुकीचं केलेलं असं वाटत नाही, पण माणूस
हा इमोशन्सवरती जगतो. सेंटिमेंट्स खूप मॅटर करतात आणि खास करून जर तो विषय देशाचा असेल तर खूपच जास्त सेंटिमेंट्स अटॅच असतात आणि अशा काही डिसिजन्स नंतर तुम्हाला बॅकलॅश मिळेल यात काही शंकाच नाही. तुम्हाला काय वाटतं? काव्या मरन किंवा सनरायझर्स फ्रँचायझीने जो निर्णय घेतला एका पाकिस्तान प्लेयरला विकत घेण्याचा द 100 या लीकमध्ये, किती चूक किंवा बरोबर आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.